सगळ्यात पहिलं पुस्तक तिथे वाचलं मृत्युंजय. आणि मृत्युंजयमुळे मी घडले. तुम्ही ऐकलं असेलच ना. तू पण नसेल वाचलं ना, अगदी वाच अवश्य. त्यातनं तुला खूप की आयुष्यामध्ये अपमान सगळ्यांचेच होतात, मोठमोठ्या सगळ्यांचे. अपमान कसा पचवायचा, त्यातनं उभं कसं राहायचं, पराभव कसा पचवायचा, त्यातनं आणि जे मिळालंय त्यात आनंद कसा मिळवायचा, ते कर्णदेवांच्याकडे पाहून कळतं आपल्याला. सूर्यपुत्र 5 जे आहे, जल अमुक तमुक सगळे, त्या सगळ्यात शक्तिमान कोण आहे? त्याचा पुत्र तो सूर्यपुत्र. पण त्याच्या वाट्याला काय आलं? नशीब. हे नशीबच ना. म्हणजे आत्ता पण म्हणतो, तेव्हा नाही कोणी नशीब म्हणायचं. तर मी ते वाचलं पुस्तक आणि मला ते इतकं आवडलं. नंतर मी माझ्या 2 डायऱ्या भरल्या होत्या, त्यातले चांगले विचार. अगं काय अप्रतिम कल्पनाशक्ती आहे. इतक्या त्या माझ्या डायऱ्या म्हणजे दुसरं कादंबरीच झाली होती. इतके चांगले विचार असे. आणि मुलं थोडी मोठी झाल्यावर पण मी म्हणायचे, आता सुट्टी आहे, मी तुम्हाला फटाके वगैरे काही घेऊ देणार नाही, पुस्तक कुठलं हवं आहे सांगा. मग पुस्तक आणून द्यायचे गोष्टीचं किंवा काय. आणि थोडी मोठी झाल्यावर म्हटलं, हे पुस्तक आहे, हे पुस्तक तुम्ही वाचायचं. दोघांनी वेळा ठरवून घ्या. नाते जुळले मनाशी मनाचे